आज आपण ज्वारीच्या पिठाची खीर बनवणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवला आहे। त्याच्यात 1 चमचा साजूक तूप घालते। त्याच्यात ड्रायफ्रूट्स टाकते बघा, बदाम, काजू आणि मनुके येते आणि ते चांगले भाजून घेतले, आता परतून घेतले आणि काढून घेतले। आता त्यामध्ये त्याच कढईमध्ये मी दुधी भोपळ्याचा बारीक थोडा दुधी भोपळा होता माझ्याकडे, तो किसून घेतला आणि तो आता त्या पॅनमध्ये टाकून चांगला परतून घेतला आणि ते काढून घेतला। त्याच्यातमध्ये अर्धी वाटी मी ज्वारीचे पीठ घातलं बघा आणि ते पण चांगलं असं गोळं भाजून घेते। ते पीठ आता चांगलं भाजलं, ते पॅनमधून काढलं। आता त्या पॅनमध्ये बघा, पहिला 1 ग्लास पाणी टाकलं, नंतर अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि आता त्याच्यामध्ये म्हणजे 1.5 ग्लास पाणी टाकलं। त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं। आता त्याच्यामध्ये मी आपल्याला जितपत गोड लागतं तितपत खडीसाखर घातली। मी गूळ किंवा साखर घालत नाही, मी खडीसाखर टाकली। आता बघा, त्याच्यामध्येच ते परतून घेतलेला भोपळा तो पण टाकला आणि 1 वाटी घेतली, त्याच्यामध्ये 2 चमचे भाजलेलं पीठ घेतलं ज्वारीचं आणि त्यात थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घेतलं बघा वाटीमध्ये। आता ह्या पाण्याला चांगली उकळी आली, खडीसाखर पण विरघळली। त्याच्यामध्ये मी 1.5 चमचा जिरं घातलं आणि ते चांगलं ढवळून घेतलं। आता त्या वाटीमध्ये मी ज्वारीचं पीठ मिक्स केलं होतं पाण्यामध्ये, ते आता त्याच्यामध्ये टाकलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यात तळलेले ड्रायफ्रूट्स होते आपल्याकडे, ते घातले मी आणि ही खीर आता चांगली 10 मिनटं मी शिजवून घेतली व्यवस्थित अगदी बघा। आणि त्याच्यात थोडं अगदी चवीनुसार पण म्हणता येणार नाही, पण गोडाचा पदार्थ असलं थोडं मीठ घातलं छान लागतं। आणि मी ते आता खाली उतरून घेतली खीर आणि कपामध्ये सर्व करते आता बघा। ही ज्वारीची खीर खूप छान लागते। ज्वारीचं सूप पण होतं, पण मला आवडत नाही, मी आपली ज्वारीची खीरच नेहमी बनवत असते। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, धन्यवाद। आणि वरतून बघा ड्रायफ्रूट्स टाकले मी त्याच्यात।